आमचे भाऊ बहिणींना आता समजे म्हणते त्या आज आईपाशी नंबर कसं काय आला असं कारण भाऊ बहिणीनं का ते एवढं ताईची तब्येत इतकी चालते का नाही खराब चालते का नाही लय बघा रात्री आम्ही 12 वाजता बघा इथं बघा आलो या बारामतीत रातच्या तिथनं चेक केलं डॉक्टरकडे गेलो तू डॉक्टर म्हणलं काय नाही म्हणजे एवढं फक्त त्यांना फक्त त्याची साखर फक्त कमी झाली या कमी साखर झाली असं म्हणजे डॉक्टर म्हणलं तिथं घरी गेलो जेव तर बी आपले म्हणजे एवढं तयाला का नाही म्हणजे चक्कर येत होती आता आम्ही घरला तिकडून आलतो मी पृथ्वी आणि एप्रिल तारीख आणि दाजी तिकडून आलं बाराला आता आम्ही आलो बघा दवाखान्यात बसण्यात या दाजी झोपली थोडं मोठं ना बोला आवाज येतो कोणा ते झोपले बघा एवढ्या भाऊ बहिणीनं काही वकरा ते याला आम्ही उठावला नका याला बी आणलं आमच्या बरोबर याचं काम बुडलं बघा आज त्याचं काय माझं बी काम बुडलं तर मला कसं भाऊ बनवून आता मला बी हप्ता पाय नाही या हप्त्यामुळं आता काय सकाळी आलता पण मला कसा ते मला म्हणला का एकला का मला त्याला म्हणला रस झालं म्हणलं बहिणीचं म्हणलं तिकडे आलोय म्हणलं दखवण्यात आलोय बारामतीला तर म्हणला काय लागा असं असतं वेळा कुठं आहे म्हणला तर काय भाऊ बनवून हे केलं ना तर त्याचं लागतं बघा घ्यायला बोलून काय करायचं त्याच वेळ आली आता माझ्यावर आता आला दखवण्यात आता आलोय मोठे ते मॅडमकर आता अजून नंबर नाही आलेला 39वा नंबर आहे सकाळी आलोय बघा आता एका सकाळी आली निघून वडापाव आणलं होतं 5 वडापाव खायला खाल्लं तर आता इथं बसलोय बघा आता दाजी आहेत पृथ्वी बोल की काहीतरी बोल की पळापळ झाली काल पुढची मग काय आपली पळापळ झाली बाबा म्हणजे आपली 9 वाजता हल्लो आम्ही राव तासात बारामध्ये गाठली सोपं आहे होय ते कोण यायचं 100च्या पिल्लं गाडीत आणून नॉनस्टॉप पुढं न थांबता गाभरू झाली डोळ्यात पाणी प्यासा आता आमच्या ह्यात झोप लागली आमच्या दाजीला बघा एका सकाळी आलो आज अजून नंबर नाही बघा लागलं मसाला आयवेला टोपी का घातली या मी सकाळी समजे कसं बा कापले भाऊ बहिणी माझी त्याच्यामुळे टोपी घातली मी दावतो तुम्हाला कोण असं केलं या चंटी केली चंटी हिमटाला केस खराब होते ती त्यामुळं चंट केली बघा मी भाऊ बहिणी चक्कर येते ना त्याला चक्कर येते ना अजून डोळ्या आता ते मॅडम बघा काय बघा म्हणतात मॅडम ती अजून नाही आला नंबर म्हणजे रातच्यापासून भाऊ बनणं कसं झोपणं काहीच नाही रातच्या ते पाटा उठले 4 वाजता उठले बघा ते 4 वाजता उठल्यावर काय झालं म्हणजे लागले म्हणायला माझा श्वास गुत मारतोय माझं काय खरं नाही त्याला म्हणलं काय नका म्हणलं बडबडू शांत बस मग भाऊ बनून सकाळ सकाळ म्हणजे याला साखर ह्याला आणली याला दिली ते कायाला साखर तवाच बघा ती शांत तवा झोपली होती शांत झोपली तवा बघा ती शांत झोपल्यावर कसं झालं भावा बहिणींनो तो त्याला पाट उठली
तर लागले म्हणा मला चक्कर दिसले मला लागले म्हणायला लागले. मग त्याला म्हणलं दवाखान्यात चल. कसं भाऊ तुम्हाला सांग का आता गरिबी आपलं आहेत बरं का भाऊ बहिणी पण ते जे आपले तिथे शेळ्या घरी येत आहे हे हिला दोन त्याला बोकडे पाठ आहे बघा शेळीला तिथल्या बेला लागतं बघायला भाऊ बहिणीनं. आता माझा हप्ता बी आला या आणि तुम्हाला मग माहितीच आहे हप्ता नाही का नाही गेला तर ते आमच्या तर ते लागतं बघा ते लागतं बघा भारत लागतं आमच्या घरी. त्याच्यामुळे आपलं भाऊ बहिणीनं हिला काय म्हणलं मी म्हणलं बघू हिला एवढं दवाखाना जर झाला का ना दवाखाना केला का नाही मग दवाखाना केला एवढा तर जातो म्हणलं मी घरी आणि जाऊ तू नीट तू जो वचील ना तेव्हा मग तू तिकडं तू म्हणलं येऊ तिथं गेला घंटा बोलले भावा बहिणीनं कुठे गेला का केलं कुठं डॉक्टरचं गेला ते नाही पडला बघा तिला काय सकाळ ते तिला नाही बघा झालं नाही असं कुठं डॉक्टर त्याला नाही बघा त्याला गुणच पडत नाही गुण डॉक्टरचा कुठल्या. आता आलं बघा का झोपली अजून ती सकाळी जेवण बी नव्हते व दाजी काल झालं भाऊ बहिणी सकाळ सकाळी त्याला मी त्याला म्हणलं थोडं जेवलं म्हणलं ते कर थोडा आराम कर मग आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं. सकाळ सकाळ तर आम्ही 10 वाजता आलो असतो ना 10च्या आसपास तर नंबर लागून आम्ही आता घरी गेलो असतो पण 11 वाजता आल्यामुळे कसं झालं भाऊ बहिणींनो ते आता 39 नंबर आहे नंबर कधी येतोय काय माहिती. 2 वाजता येतो का 1:30 वाजता येतो काय माहिती नंबर. तो कोण तिकडं गाड्याला लावल्यात आहे लांब तिकडं गाड्या लावल्यात लावली आकाशी गाडी होती लावली माझी गाडी तेवढं ना बघायला बरं आहे बरं का भाऊ बहिणीनं मला गाडी येते म्हणून नाही तर ह्याच्या त्याच्या मला माग लागला असतं इकडे यायला बारामध्ये यायला तेवढी मेहरबानी गाडी शिकलो बघा म्हणून. कुठे असं काय कुठं जायचं म्हणलं का ना भाऊ बहिणीनं गाडी गाडी इतकं महत्त्वाची असते का नाही लय महत्त्वाची गाडी त्याच्यामुळे आपलं म्हणलं गाडी शिकलेलं बरं आहे. गाडी शिकलो आता आता कुठे बी मी जाऊ शकतोय कुठलं महत्त्वाचं काम असेल काय इंदापूर म्हणा बारामती म्हणा आज कुठे बी काय म्हणा लगेच जाऊ शकतो बघा तिकडं. आता समजा आमच्या युट्यूब फॅमिली म्हणाल आज आईचा व्हिडिओ कसं काय आला तर भाऊ बनवून व्हिडिओ काढायचं ते आता काय झालंय आता मी म्हणजे माझी आयडी नाही बरं का पण आता आकाची आयडी व्हिडिओ केला आहे मी काय कसं तसं व्हिडिओ केलं तरी काय तर मासं काय आला काय बोलणार मला माहिती आहे मी मासारखं लक्ष देत नाही काय नाही भाऊ बहिणीनं आता एवढे दिवस माझं व्हिडिओ नव्हतं आलं आता इथनं पुढं माझं व्हिडिओ येतं ती मला वेळ असला का नाही कामावनं तेव्हा येतं बघा ना तर काम वाचलं मी नाही एवढे व्हिडिओ काय बनवत तर बघू आता आता झोपली एवढंच आहे आता कधी नंबर आला उठते कधी उठते काय माहीत दाजी बसल्या तर आपलं का आता भाऊ बोलून आता आलेल्या वेळेला लागतं द्यायला पाटण नादी लावलं अवघड होतं या काय कसं चुकतं आहे का काहीतरी बोल की काय नुसतं हात करतो या भाऊ नका आहे का नाही पोरग म्हणजे माझं सकाळी मेवण्याचं पोरग आहे ते काय बी ते म्हणजे ती व्हिडिओ मध्ये तर ते नुसतं डोकावणार काय सकाळी बोलत नाही नुसतं राम नुसता घालतो याला द्यायला तो पृथ्वीराज का घातला का
चला मग भावा बहिणीनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि मला बी सपोर्ट करा. आपल्या हे एक त्याला बी सपोर्ट करा. चला भेटू आता व्हिडिओमध्ये पुढल्या घरी गेल्यावर आता भेटू. बाय बाय.